आणखी एक महत्त्वाची अपडेट। जळगाव जामनेर मतदान केंद्रावर आता मतदानासाठी विलंब होतोय। ईव्हीएम मशीन सुरू न झाल्यामुळे मतदानाला उशीर झालाय। मोहिनी, अगदी आपण 10 मिनिटांपूर्वीच बघितलं होतं येवला मतदारसंघामध्ये सुद्धा ईव्हीएम मशीन बंद पडलेलं होतं। जनता विद्यालय शाळेत हा संपूर्ण प्रकार झालेला होता आणि आता जळगाव जामनेर मतदान केंद्रावर सुद्धा तशीच काहीशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते। अगदीच सेजल, जळगाव जामनेर या मतदारसंघामधून गिरीश महाजन हे महायुतीचे उमेदवार आहेत, तर महाविकास आघाडीकडून दिलीप खोडके यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। मतदान सुरू होईपर्यंत या ठिकाणी मतदार आता रांगेत उभे आहेत। अगदी सकाळपासूनच या ठिकाणी मतदानाचा खोळंबा झाल्याचं आपण पाहू शकतोय। निश्चितच अगदी आता मतदान सुरू होऊन केवळ अर्धा तास उलटलाय तर लगेचच आता ईव्हीएम मशीन यामध्ये बिघाड काही ठिकाणी होत असल्याचं चित्र बघायला मिळतंय। लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा अशा घटना घडलेल्या होत्या, त्यावेळेस महाविकास आघाडीने महायुती सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं। पुन्हा एकदा तशीच काहीशी परिस्थिती आता मोहिनी बघायला मिळते। एकूणच निवडणूक आयोगाच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर काय प्रतिक्रिया आता या संदर्भात येत आहे तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। मात्र मतदान सुरू होईपर्यंत मतदार रांगेत आहेत आणि त्यांचा खोळंबा झाल्याचं आपण इथे पाहतोय। अगदी सकाळीच जर अशी परिस्थिती असेल तर दुपारपर्यंत काय काय आणखी समोर येत आहे, काय काय पाहावं लागतंय ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। 15 ते 20 मिनिटांनंतर आता हे मतदान सुरू झाल्याचं आपण पाहतोय।